सत्तेला 100 दिवस अपेक्षांचे ओझे कायम. लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय हवा. काही जण प्रशासकीय राजीच्या मूडमध्ये. जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सत्तेला 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. या कालावधीत काही सकारात्मक निर्णय झाले असले तरी अपेक्षित गतीनं विकास कामे मार्गी लागलेली नाहीत. पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण होणे तसेच लोकाभिमुख निर्णयांना प्राधान्य मिळणे ही काळाची गरज बनलेली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीला रविवारी 100 दिवस पूर्ण झाले. त्यामुळे आता राजकीय संघर्ष मागे ठेवून विकासाच्या अजेंड्यावर ठोस पावले उचलण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होते आहे. जिल्हा परिषदेकडे सध्या 15व्या वित्त आयोगासह विविध योजनांमधून सुमारे 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र या निधीच्या नियोजन आणि वितरणाची प्रक्रिया अद्याप संथ आहे. त्यामुळे सुमारे 60 कोटी रुपयांचा वित्त आयोगाचा निधी वाटपाच्या प्रतीक्षेत आहे. तर शाळा इमारतींसाठी मंजूर 44 कोटी रुपयांचा निधी वापराविना पडून आहे. याशिवाय जलजीवन मिशन योजनेची 50 कोटी रुपयांची अधिकची बिले प्रलंबित असून आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतनही थकीत आहे. 4 वर्षांच्या प्रशासक राजनंतर लोकनियुक्त प्रतिनिधी सत्तेत आले. सुरुवातीचा कालावधी स्वागत आणि सत्कार सोहळ्यामध्ये गेला. आतापर्यंत केवळ एकच सर्वसाधारण सभा झाल्या आणि अनेक नवोदित सदस्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाची सखोल माहिती मिळण्यास वेळ लागला. विषय समित्यांच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होत असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रशासक राज संपून 4 महिने उलटले असले तरी प्रशासनाची कार्यपद्धती अद्याप जुन्याच चौकटीत असल्याची भावना व्यक्त होते आहे. ई ऑफिस प्रणालीमध्ये जिल्हा परिषद राज्यात आघाडीवर असली तरी प्रत्यक्षात सुमारे 2,500 फायली प्रलंबित असल्याचं चित्र समोर आलं होतं. अध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर या गती फायलींच्या निपटाऱ्याला मिळालेली. याच पद्धतीने इतर विकास कामांना चालना मिळाल्यास जिल्ह्याच्या विकासाला गती येऊ शकते. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.